26 एप्रिलला अकोल्याचं तापमान होतं 47 डिग्री सेल्सिअस. हे तापमान 26 एप्रिलला देशभरातलं सगळ्यात जास्त तापमान होतं. आता अकोला दरवर्षीच रेकॉर्ड ब्रेक तापतं ही काही नवीन गोष्ट नाहीये. पण हीच परिस्थिती येत्या काळात महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्येही दिसणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांकडून वर्तवला जातोय. काही माध्यमांनी बातम्यांमध्ये सांगितलं या तापमानाने गेल्या 150 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं आहे. त्यामुळे यंदाची हीट ही सगळ्यात जास्त आहे यात काही वाद नाहीये. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात तापमानाची परिस्थिती भीषण होणार आणि काही विशिष्ट जिल्ह्यांना याचा जास्त परिणाम पाहायला मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. त्याच अनुषंगानं आतापर्यंत महाराष्ट्रात तापमानाची परिस्थिती काय होती, येणाऱ्या दिवसांमध्ये ती कशी असणार, IMDने काय अंदाज वर्तवले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेगा अल निनोचा सगळ्यात जास्त परिणाम कोणत्या जिल्ह्यांवर दिसून येईल पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 2016 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. शेतीसाठी सोडाच पण अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचेही वांदे झाले होते. पण त्यात सगळ्यात जास्त हाल झाले लातूर जिल्ह्याचे. मराठवाड्याच्या कोपऱ्यात असलेल्या या जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच पाणी उरलं नव्हतं. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. लोक पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून ठेवत होते. या परिस्थितीवर इलाज म्हणून तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगलीच्या मिरजेमधून जलदूत नावाच्या रेल्वेनं लातूरला पाणी पाठवलं होतं. 111 दिवसांमध्ये लातूरला 24 कोटी लिटर पाणी पाठवण्यात आलं होतं. त्या दुष्काळाचा जास्त परिणाम मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर झाला होता. 30,000 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. पाण्याअभावी अनेक जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 20 जूनला परत पाऊस हळूहळू आल्यानंतर परिस्थिती जागेवर येत होती. पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मात्र घट झाली आणि अनेक शेतकऱ्यांनी स्वतःला संपवलं होतं. आता ही सगळी परिस्थिती महाराष्ट्रात आली होती ती सुपर अल निनोमुळे. त्यावर्षी समुद्राचं तापमान 1.5 डिग्री सेल्सिअसनं वाढलं होतं. म्हणून देशात मोठी हीट वेव्ह येऊन महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. 2016ची ती परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण त्याहीपेक्षा भयंकर परिस्थिती यंदाच्या उन्हाळ्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. हवामानाचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेच्या NOAA च्या नुसार यावर्षी देशभरात मेगा अल निनोमुळे प्रचंड हीट वेव्ह येण्याची शक्यता आहे. त्यांच्या अंदाजानुसार यावर्षी मे ते जुलै महिन्यादरम्यान अल निनो येण्याची शक्यता जवळपास 60% इतकी आहे. तर ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान ही शक्यता वाढून 90% जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पण या एप्रिल महिन्यातच विदर्भ, मराठवाडा आणि त्याच्या पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातही तापमान वाढत चाललंय. अकोल्यात 47 डिग्री तापमानाची नोंद तर झालीच, पण अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांमध्येही 26 एप्रिलला 40, 43 आणि 45 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. तर मराठवाड्याच्या लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, जालना आणि बीडमध्येही तीच परिस्थिती पाहायला मिळाली. पण यात नांदेड शहरात मराठवाड्यातून सगळ्यात जास्त 43 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांचं तापमानही 40 डिग्रीपर्यंत पोहोचलं होतं. पण पुण्यातून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहगावचं तापमान 42 डिग्रीपर्यंत गेलं होतं. आता हे झालं आत्तापर्यंतचं. पण येत्या 4 दिवसात राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात किती तापमान असेल ते पाहूयात. तर भारतीय हवामान खात्याच्या IMD या संस्थेनुसार 28 एप्रिलला अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूरला उच्च तापमानाचा येलो अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे तापमानात 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये उष्णता जास्त असल्याचं सांगितलं गेलंय. विदर्भातले हे 11 जिल्हे सोडून इतर जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट दिला आहे. त्यामुळं तिथं उन्हाचा तडाखा जास्त जाणवणार नाहीये. 29 तारखेचं सांगायचं झाल्यास बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना अतिउष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तर वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जास्त उष्ण तापमान असल्याचं सांगण्यात आलंय. तर बाकी सगळ्या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलाय. 30 एप्रिलला अमरावती, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. तर वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचं तापमान आधीप्रमाणे उष्ण राहणार असल्याचा अंदाज वर्तवला असून हे जिल्हे वगळता इतर सगळ्या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट दिला आहे. आता मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 मेला चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा जास्त असल्याचा अंदाज वर्तवला गेलाय. हे 2 जिल्हे वगळता इतर बाकी महाराष्ट्रात सगळीकडे ग्रीन अलर्ट देण्यात आलाय. आता वरवर पाहायचं झाल्यास IMDच्या अंदाजात
28, 29, 30 एप्रिल आणि 1 मेच्या दरम्यान उन्हाचं प्रमाण विदर्भातच असल्याचा अंदाज वर्तवला गेलाय आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागाला ग्रीन अलर्ट देण्यात आलाय. पण विदर्भ वगळता ज्या भागात ग्रीन अलर्ट देण्यात आलाय तिथं थेट सूर्यप्रकाश जरी नसला तरी वातावरणात प्रचंड उष्णता असणार असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळं छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर, मुंबई, जळगाव, नांदेड यासारख्या शहरांमध्ये येत्या 4 दिवसात 40 डिग्रीच्या वर तापमान राहून प्रचंड उकाडा जाणवू शकतो. आतापर्यंत नोंद केलेलं सगळं तापमान आणि येणाऱ्या काही दिवसांसाठी वर्तवलेलं अंदाजित तापमान हे अल निनो पासून तयार होणाऱ्या हीट वेव्हच्या अगदी सुरुवातीचं तापमान असून ते दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. अल निनोमुळे तयार झालेली ही हीट वेव्ह पूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात असली तरी ती राज्यातल्या काही जिल्ह्यांची काळजी वाढवणारी आहे. या हीट वेव्हचा जास्त फटका विदर्भाला बसणार असून अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय. तर विदर्भाप्रमाणेच संपूर्ण मराठवाड्यालाही हीट वेव्हचा फटका बसणार आहे, ज्यात संभाजीनगर, लातूर, बीड, हिंगोली, परभणी, जालना, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त खानदेशातले धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे जिल्हेही या हीट वेव्हमुळे प्रभावित होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर पुणे, सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांवरही हीट वेव्हचा मध्यम परिणाम होणार आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती भीषण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर यंदा मेगा अल निनो राज्यात आला तर विदर्भ मराठवाड्याचं तापमान 49 ते 50 डिग्री पर्यंत जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसं झालं तर 2016 पेक्षाही जास्त बिकट परिस्थिती विदर्भ आणि मराठवाड्यात तयार होईल. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा मोठा तुटवडा येईल. जनावरांना खाण्यासाठी चारा कमी पडेल. वाढत्या तापमानामुळे कामाचे तास कमी होतील, ज्यामुळे लोकांचं उत्पन्न कमी होईल. उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढेल. पाणी नसल्यानं खरीप पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होईल आणि त्यामुळं शेतकऱ्यांवर अवलंबून असलेल्या बाजारपेठा विस्कळीत होतील असे अंदाज वर्तवले जात आहेत. तापमानाच्या या अंदाजाबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात 2016ला पडलेला दुष्काळ यंदा पुन्हा पडेल का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.